आईची खूप आठवण येते आज. मला ती जर आज असती ना, आपलं कुटुंब पूर्ण झालं असतं. तुझ्या मनातली या आईची जागा मी कधी भरून काढू शकत नाही, पण एक चांगला बाप होण्याचा मी नक्की प्रयत्न करेन बाळा. मला माहिती आहे बापाच्या प्रेमात आईसारखी ओली माया नसते, प्रेम उघडपणे व्यक्त करणं नसतं. आईसारखं बापाचं प्रेम कधी दिसत नाही, ते फक्त जाणवतं एखाद्या खंबीर आधारासारखं. मी तुला वचन देतो बा, वचन देतो मी तुला. मी कायम तुझ्या पाठीशी आधार म्हणून उभा राहील. मी तुझ्यासाठी मला जेवढं काही करता येईल तेवढं सगळं करेन मी तुझ्यासाठी. आज आपल्या दोघांसाठी नवीन सुरुवात आहे आणि तुला कधी स्वतःला असं पोरकं समजू नकोस. हा बाप शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या सोबत असेल कायम. Thank you so much. वहिनी, अहो किती टेन्शन घेताय. तारिणी म्हणाली ना भाऊजी सापडलेत म्हणून, येतील ते. कौशिकीला बघा उद्याच्या कॉन्फरन्सची तयारी सुद्धा करायला लागली निर्धास्तपणे. तिला काय जातंय तयारी करायला? तारिणी आणि केदार ह्यांच्यासोबत आहेत हे कळल्यानंतर माझी काळजी आणखीन वाढली. पुन्हा कुठल्या तरी दुसऱ्या संकटात नको त्यांनी अडकवायला यांना. ते काही नाही, हे घरी परत आल्याशिवाय ना माझी काळजी मिटणार नाहीये. काळजी मिटली? आली तारिणी. अगं हे कुठे आहेत? येत आहेत. तू कौशिकीला म्हणाली होतीस ना तुझ्या सोबत आहेत, मग तू त्यांना न घेताच आलीस. कुठे आहेत हे? भाऊजी आलेच नाही का? हो येतीलच ते येतीलच. अगं एक मिनिट. अगं कुठे आहेत हे? तू काय आणलं नाहीस का त्यांना? अहो असं काही नाहीये काकू, ते बघा आलेत. भाऊजी सावकाश. या. वहिनी चला. हो हळू, सावकाश सावकाश. अहो काय हे, कुठे होता तुम्ही आणि फोन का नाही केलात? हो वहिनी, अहो थोडं बसू तर दे त्यांना. किती प्रश्न विचारताय. भाऊजी बसा बसा बसा. हळू. हा सावकाश. कुठे गेला, कुठे होता तुम्ही? ठीक आहे. हळू. मी काय विचारतेय,
तुम्ही कुठे गेला होतात सांगा तरी. दूध घ्या आणि मग औषधं घ्या. अहो मी काय विचारतेय, कुठे गेला होतात, का झाला उशीर तुम्हाला? वहिनी बघताय ना, केदार कसा धरून धरून घेऊन आला भाऊजींना. एवढ्या जवळ तर कधी युवराज सुद्धा आला नव्हता भाऊजींच्या. उलट तेच एकदा त्याला धरून घेऊन आले होते, तो दारू पिऊन आला होता तेव्हा. गप का जरा. अहो मी काय विचारतेय, कुठे गेला होतात तुम्ही? ते मित्रांना भेटायला गेले होते, ते मला सांगून गेले होते. द्या काका, तुम्ही ठीक आहात ना? बरं वाटतंय का तुम्हाला? होय होय होय. काय होता कुठे? अरे सफाई कुठे? उठा बाजूला, उठा. काय कुठे होतात तुम्ही? हा? आणि काय आमच्या घशाखाली अन्नाचा कण जात नव्हता, एवढं टेन्शन आम्हाला. किती काळजी करत होतो आम्ही. आणि मोबाईल काय हरवून टाकलात की काय लहान मुलांसारखा? की रुसून स्विच ऑफ वगैरे केलाय? अहो बोला काहीतरी, आम्ही काळजी करत होतो इथे तुमची. माझी 2-2 मुलं असताना कसली काळजी करायची? नशीब तुम्हाला दुसरा मुलगा आहे हे आठवतंय. पद्मिनी काकू, प्लीज आत्ता तो विषय नको. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं नाहीये. अहो कुठे होतात तुम्ही, का झाला उशीर? त्यांना ते मित्रांना भेटायला गेले तर बरं वाटत नव्हतं त्यांना. थोडं अस्वस्थ वाटायला लागलं, म्हणून मग. वाटणारच, औषधं चुकली ना त्यांची. त्यांचा मोबाईल डिस्चार्ज झाला होता. त्यांनी त्यांच्या मित्राच्या मोबाईलवरनं फोन केला आणि आम्हाला सांगितलं. मग आम्ही त्यांना घ्यायला गेलो. यांनाच बरा फोन केलात. मोबाईल तुमचा डिस्चार्ज झाला होता ना, आमचे मोबाईल तर सुरू होते. आम्हाला फोन करायचा एक, यांना कुठे कळवत बसलात? युवराज भाऊजी, बाबांशी असं बोलतात का? नाही वहिनी, मी चांगलंच बोलत होतो. माझ्या सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की आम्हाला फोन केला असता तर आमच्या 4 ओळखी जास्त आहेत है ना, आम्ही पटकन काहीतरी ऍक्शन घेतली असती. हो की नाही कौशिकीताई? ते घरी आलेत आणि ते सुखरूप आहेत, हे जास्त महत्वाचं नाहीये का युवराज? द्या.